नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बालदिनाबद्दल माहिती पाहूयात. माझ्या देहाची राख विमानातून उंचीवर खूप उंचीवर नेऊन तिथून ती खाली जमिनीवर विखरून टाकावी. ती खाली मातीत पडेल, शेतात पडेल. तिथे माझे भारतीय मजूर जमीन नांगरत असतील, मातीची ढेकळं फोडत असतील. विमानातून विखरून टाकलेली ती राख त्या मातीत मिसळून त्या मातीतच माझे एक अंग होऊन जाईल, अशी आपली शेवटची इच्छा व्यक्त करणारे पंडित जवाहरलाल नेहरू हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते. जवाहरलाल नेहरूंचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव मोतीलाल व आईचे नाव स्वरूप राणी होते. चंद्रकलेप्रमाणे बाल जवाहरचे रूप, बुद्धी कलेने वाढत होती. त्यांचे बालपण श्रीमंतीमुळे लाडात कौतुकात गेले. जवाहरचे कौतुक करताना आई वडिलांना दिवस पुरत नव्हता. त्यांचे शिक्षण घरच्या घरीच झाले. उच्च शिक्षणासाठी लंडनच्या हॅरो शाळेत प्रवेश घेतला. केम्ब्रिज येथे 3 वर्ष त्यांनी अभ्यास केला. केम्ब्रिजमध्ये असताना घडलेला एक प्रसंग मी तुम्हाला सांगते. सुट्टीच्या दिवशी जवाहरलाल आपल्या मित्राबरोबर नॉर्वे येथे सहलीला गेले होते. तिथे एका वाहत्या पाण्याच्या प्रवाहात पोहायला ते उतरले. त्यांना अंदाज न आल्यामुळे वाहत्या पाण्याच्या प्रवाहात ते वाहत दूरवर गेले. थंड पाण्याने सगळा देह गारठून गेल्याने त्यांना हातपायही हलवता येत नव्हते. परंतु दैव बलवत्तर होते. त्यांच्या मित्राने त्यांना पाण्यातून बाहेर काढले आणि जवाहरलाल वाचले. हा प्रसंग ते कधीही विसरू शकले नाहीत. इसवी सन 1912 साली बॅरिस्टर होऊन ते हिंदुस्थानात परत आले. सरकारी नोकरी न करता आपण आपल्या वडिलांचा वकिलीचा वारसा पुढे चालवण्याचा त्यांनी निर्णय घेतला. अलाहाबादला जाऊन त्यांनी वकिली चालू केली. पण वकिलीत त्यांचे मन काही रमेना. हळूहळू ते काँग्रेसच्या कार्यात भाग घेऊ लागले. तिथे ते होम रूल लीगमध्ये सहभागी झाले. 1916 साली त्यांचा विवाह कमलाबरोबर झाला. त्याच वर्षी लखनौ काँग्रेसमध्ये गांधीजींची गाठ पडली. मोतीलालजींनाही गांधीजींची मते पटू लागली. गांधीजींच्या सहवासामुळे त्यांनी ऐषआरामी राहणीला रामराम ठोकला. पितापुत्रांनी गांधीजींच्या असहकारितेच्या चळवळीत उडी घेतली. मोतीलाल व जवाहरलालांचे खुरे विरोधाचे धोरण इंग्रज अधिकाऱ्यांना आवडले नाही, म्हणून त्यांनी दोघांनाही तुरुंगात टाकले. तुरुंगातून सुटल्यावर त्यांनी परदेशी मालाच्या बहिष्काराचा कार्यक्रम हाती घेतला. संपूर्ण स्वराज्यासाठी सायमन कमिशनला विरोध करण्याच्या कार्यक्रमात त्यांनी लखनौला लाठीमार देखील सहन केला. त्यांची देशप्रीती दिवसेंदिवस वाढतच होती. जवाहरलाल 1929 साली काँग्रेसचे अध्यक्ष झाले. अहमदनगरच्या किल्ल्यात असताना त्यांनी भारताचा शोध हा ग्रंथ लिहिला. सुभाषबाबूंच्या आझाद हिंद सेनेच्या नेत्यांवरील खटला त्यांनी चालवला. 15 ऑगस्ट 1947 साली आपला देश स्वतंत्र झाला. भारतमाता गुलामगिरीतून मुक्त झाली आणि जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान झाले. 17 वर्षे त्यांनी पंतप्रधानाची धुरा सांभाळली. देशाला आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा मिळवून दिली. पंचशील ही त्यांनी जगाला दिलेली देणगीच म्हणावी लागेल. 1955 मध्ये राष्ट्रपतींनी त्यांना भारतरत्न ही पदवी बहाल केली. मुले हा त्यांचा आवडता विषय होता. लहान मुलांचा अवकळपणा त्यांच्या रक्तात होता. गुलाबा एवढेच मुलांवर त्यांचे प्रेम होते. मूल आणि फूल हा त्यांचा कौतुकाचा विषय होता. मुलांना ते मायाने कुरवाळत. मुलं त्यांना चाचा म्हणत. 14 नोव्हेंबरच्या दिवशी मुलांच्या मेळाव्यात ते स्वतःला विसरून जात. म्हणूनच 14 नोव्हेंबर हा दिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो. 16 मे 1964 रोजी स्वातंत्र्याचे उद्गाते, विज्ञानाचे उपासक, शांतीचे पुरस्कर्ते, नवभारताचे शिल्पकार पंडित जवाहरलाल नेहरू यांचे निधन झाले. अखंड धगधगता यज्ञकुंड शांत झाला. भारतातील एका कालखंडाचा सूर्यास्त झाला. धन्यवाद.